हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत फ्लूइड मेकॅनिक्स. तर फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1. यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आपण पाहतोय. ठीक आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या युनिट नंबर 1 मध्ये लास्ट लेक्चरला आपण टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम पाहत होतो, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर फ्लुइडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या होत्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक वेट, मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी. या प्रॉपर्टीजचे प्रॉब्लेम्स, 2 प्रॉब्लेम्स आपण लास्ट लेक्चरला पाहिले होते. चला तर मग मुलांनो नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात काय आहेत. लक्षात ठेवा, विस्कोसिटी इज ऑल्सो द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. विस्कोसिटी ही सुद्धा फ्लुइडची एक प्रॉपर्टीच आहे, म्हणून विस्कोसिटीचे प्रॉब्लेम इथेच येणार. अजून एक गोष्ट, सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी हे किंवा कॉम्प्रेसिबिलिटी हे सुद्धा फ्लुइडच्या प्रॉपर्टीजच आहे, म्हणून त्यांचे सुद्धा प्रॉब्लेम ह्याच टाइप मध्ये येणार आहे. ओके, 3 प्रॉब्लेम झालेले होते. 4th प्रॉब्लेम इज हियर. सॉरी, 2 प्रॉब्लेम झाले होते. 3rd प्रॉब्लेम इज हियर. तिसरा प्रॉब्लेम या ठिकाणी समोर आहे पहा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ एन ऑइल इज 0.8, देन फाइंड इट डेन्सिटी. एका ऑइलची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, गिवन डाटा लिहितोय बाळांनो. एका ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मीन्स यस, ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिली? 0.8. तर विचारलंय काय रे बाळांनो? तर विचारलंय आपल्याला त्या ऑइलची मास डेन्सिटी. नुसती डेन्सिटी म्हटलं की मास डेन्सिटी विचारली आहे ऑइलची. जर त्या ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एवढी आहे तर मास डेन्सिटी किती? ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या, क्वेश्चन आणि गिवन डाटा लिहून घ्या. नेक्स्ट, आता मला सांगा बाळांनो, इकडे बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे मास डेन्सिटी अपॉन मास डेन्सिटी ऑफ वॉटर. आता आपल्याला ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला दिली आहे, तर मास डेन्सिटी सुद्धा ऑइलचीच वापरायची. म्हणजे ज्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची त्याच लिक्विडची मास डेन्सिटी इथे येणार बा. खाली तर वॉटरचीच मास डेन्सिटी असते ऑलवेज. हा फॉर्म्युला आहे. मला यामध्ये याची व्हॅल्यू हवी ना. ओके, मग मी काय करतो, हे डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मास डेन्सिटी ऑफ ऑइल इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इंटू मास डेन्सिटी ऑफ वॉटर. हा फॉर्म्युला या फॉर्म्युल्यापासून तयार झालेला आहे. एका स्टेपलाच आन्सर येणार आहे आपलं, फक्त फॉर्म्युले समजावून घ्या. आता मला सांगा, तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल दिलेलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल दिलेलं आहे, पण मास डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेलं नाही. मास डेन्सिटी ऑफ वॉटर पाठ पाहिजे. काय बरं मास डेन्सिटी ऑफ वॉटर किती? 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. दिस इज द मास डेन्सिटी ऑफ वॉटर. मास डेन्सिटी ऑफ वॉटरची व्हॅल्यू पाठ पाहिजे 1000. किती येतं रे मास डेन्सिटी ऑफ ऑइल? मग 800 येतं किलोग्राम पर मीटर क्यूब. असा प्रॉब्लेम आहे बाळांनो, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. प्लीज लिहून घ्या बाळांनो, डाऊट आल्यास विचारा. संपूर्ण लिहून घ्या. चला बाळांनो, हे लिहून झाला असेल. हियर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस इज द लास्ट प्रॉब्लेम ऑन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, काय बरं प्रॉब्लेम? डिटरमाइन द सरफेस टेन्शन. तुम्हाला सरफेस टेन्शन फाइंड आउट करायचंय. गिवन डाटा लगेचच लिहितो, म्हणजे कसं तुम्हाला लक्षात येईल. या साईडला गिवन डाटा आहे, ठीक आहे. विचारलं काय? सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचं डिनोशन काय रे? सिग्मा. सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय सिग्मा. विचारलंय सरफेस टेन्शन बरं का. काय काय दिलंय बघा. अ लिक्विड इन अ कॉन्टॅक्ट विथ एअर. एक लिक्विड आहे आणि त्या लिक्विडच्या वर कोण आहे? एअर. म्हणजे खाली लिक्विड आहे वर एअर आहे, म्हणजे लिक्विड एअर इंटरफेस आहे. ओके, अँड अ ग्लास ट्यूब, आणि वरती ग्लास ट्यूब आहे. इफ कॅपिलरी ट्यूब ऑफ डायमीटर 2 mm, कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर आहे 2 mm. मग कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर म्हणजे डी. किती mm आहे रे? 2 mm. हा कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर आहे. mm चं मीटर करण्याकरता 2 ला 1000 ने डिवाइड करायचं. 0.002 मीटर. 2 mm चं मीटर केलं पहा, 0.002 मीटर. 1000 ने डिवाइड केलं, कारण एका मीटर मध्ये 1000 mm आहे. मग एक कॅपिलरी ट्यूब घेतली 2 mm डायमीटरची.
इज डिप्ड इन अ लिक्विड, नंतर ती कॅपिलरी ट्यूब एका लिक्विड मध्ये बुडवली, त्यानंतर त्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली 0.8. मग लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे एस आणि लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणून एल. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड किती दिली? 0.8. दिस इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड 0.8. त्यानंतर लिक्विड रायजेस द ट्यूब. आता एका कंटेनर मध्ये ते लिक्विड आहे, वर एअर आहे, कॅपिलरी ट्यूब त्याच्यात बुडवली तर लिक्विडची लेवल वाढेल का नाही? वाढली. लिक्विडची लेवल वाढली, किती MM ने वाढली? 15 MM. म्हणजे हे झालं एच. लिक्विड लेवल वाढली बाळांनो 15 MM नी, 15 MM. 15 MM म्हणजे मीटर मध्ये करायचंय तर 1000 ने डिवाइड करा. 0.015 मीटर. दिस इज द राइज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब. MM चं मीटर केलं 1000 ने डिवाइड करून. ओके. त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थिटा 25 डिग्री दिलेला आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलाय बाळांनो 25 डिग्री. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलाय 25 डिग्री. प्रथम तर बाळांनो प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या. प्रॉब्लेम संपूर्ण तुमच्या स्क्रीनवर आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा थांबवून पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. झालं का लिहून सर्वांचं? ओके. त्यानंतर बाळांनो हा गिवन डाटा लिहून घ्या. सरफेस टेन्शन विचारलं नाही, हे सगळं मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. चला बाळांनो गिवन डाटा लिहिला असेल तुम्ही. सी हिअर. आता मला काढायचंय बाळांनो काय, तर मला फाइंड आउट करायचंय सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर. पण सरफेस टेन्शन काढण्याकरता लिक्विड राइज इन लिक्विड लेवल इन द कॅपिलरी ट्यूबचा फॉर्म्युला आहे 4 टाइम्स सिग्मा मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ थिटा डिवाइडेड बाय गॅमा इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला फॉर एच. पण यातला मला फक्त सिग्माचा फॉर्म्युला पाहिजे. सगळ्या व्हॅल्यू दिल्यात. सिग्मा विचारलाय ना, सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन आहे तसाच तिकडे ठेवा, हा एच आहे तसा इकडेच ठेवा. गॅमा डी इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. गॅमा डी इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. 4 आणि कॉस थिटा सिग्माला मल्टिप्लाय, तिकडे जाऊन डिवाइड होईल. फॉर्म्युला याच्यापासून सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता यामध्ये मी व्हॅल्यूज टाकतोय, थोडं लक्ष द्या. मला सांगा आता हा फॉर्म्युला मला यूज करायचा आहे ना, सगळ्या व्हॅल्यू आहे माझ्याकडे. एच आहे, डायमीटर आहे, थिटा आहे, फक्त गॅमा नाही. मग ऐका ना, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड दिलाय ना, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड जर काढायचा असेल तर स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड डिवायडेड स्पेसिफिक बाय वेट ऑफ वॉटर करावं लागेल. हे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मग स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड बरोबर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इंटू स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर, असा फॉर्म्युला तयार होईल. पहा, हा मूळ फॉर्म्युला आहे, त्याच्यापासून हा तयार केला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. हा पण एक फॉर्म्युला आहे बरं का. मास डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन मास डेन्सिटी ऑफ वॉटर. दोन्हीपैकी कोणता वापरायचा? मला इथं स्पेसिफिक वेट हवंय म्हणून मी हा फॉर्म्युला वापरणार, हा नाही. मग चला गॅमा एल ची व्हॅल्यू टाकतो मी. गॅमा एल ची व्हॅल्यू टाकतो एस एल मल्टिप्लाइड बाय गॅमा डब्ल्यू. मग सिग्मा इज इक्वल टू एच मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विडच्या जागेवर मी पुट करतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इंटू स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर मल्टिप्लाइड बाय डायमीटर डिवायडेड बाय 4 इंटू कॉस ऑफ थिटा. हा फॉर्म्युला तयार झाला पहा नवीन. सर्व मुलांनी अगोदर एवढं लिहून घ्या, अगोदर एवढं लिहून घ्या बरं. हे सगळं लिहून घ्या अगोदर, मग पुढे जाऊ. चला एवढं लिहून झाला असेल बाळांनो. आता हे लिहून घ्या. चला हे इथपर्यंत या. आता फॉर्म्युला रेडी, फक्त किमती टाकायच्या आणि आन्सर काढायचं. व्हॅल्यू टाकल्या की कॅल्क्युलेटर टाकून आन्सर येणार. चला बाळांनो झाला असेल
मग सरफेस टेन्शन सिग्मा इज इक्वल टू राईज इन लिक्विड होतं 0.015. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड, लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे 0.8. नंतर स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर, वॉटरचं स्पेसिफिक वेट पाठ पाहिजे 9810. डायमीटर ऑफ कॅपलरी ट्यूब, कॅपलरी ट्यूबचा डायमीटर 0.002. ओके, लक्षात ठेवा. इथं लिहितो मी गॅमा डब्ल्यू ची व्हॅल्यू 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. ही व्हॅल्यू आहे स्पेसिफिक वेट ऑफ वॉटरची, तीच पुट केली आहे. डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू आहे 25 डिग्री. याला व्यवस्थित ब्रॅकेट करा. दिस ब्रॅकेट डिवायडेड बाय दिस ब्रॅकेट करा. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं सांगू का? जमेल? फक्त इथं ब्रॅकेट, मग हे सगळं टाकल्यावर इथं ब्रॅकेट, डिवायडेड बाय अनादर ब्रॅकेट, हे सगळं टाकायचं अनादर ब्रॅकेट. किती येतं? टेल मी द सरफेस टेन्शन. किती येतं सरफेस टेन्शन सांगा. व्यवस्थित हे लिहून घ्या, डाऊट आल्यास विचारा. किती आलं? 0.064. पुढं पुढं काय ग? 0.064. 4च्या पुढं काय? बरोबर आहे, बरोबर आन्सर आहे न्यूटन पर मीटर. दिस इज द राईट आन्सर. घ्या लिहून. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपला आणि या टाईपचे प्रॉब्लेमही संपले. लिहून घ्या. आजच्या लेक्चरला मी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. ओके, बाय स्टुडंट्स. लिहून घ्या.